मोठ्या राजकीय बातम्या पाहूयात। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। मुंबईमध्ये आज सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज दिल्ली दौरा। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं। पुढील काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होण्याची शक्यता। विलीनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबतं। मुख्यमंत्री फडणवीसांचा गोपनीय दिल्ली दौऱ्यामध्ये घडामोडी घडण्याचे संकेत। मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून सिद्धिविनायकाचं दर्शन। चैत्यभूमीवर जात बाबासाहेबांनाही अभिवादन केलं। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता। संध्याकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे होणार पत्रकार परिषद। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर दिल्लीमध्ये फडणवीस शहांची चर्चा। सूत्रांची माहिती, विलीनीकरणावर सुरू असलेल्या चर्चांवर दोन्ही नेत्यांमध्ये बोलणं झाल्याची सूत्रांची माहिती। झडपी निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाबद्दल शहांकडून अभिनंदन। अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगानं फडणवीस शहांमध्ये चर्चा झाली असेल। संजय राऊतांचं वक्तव्य, फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे 2 पक्ष आहेत। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका। फडणवीस अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं दिल्लीला गेले असतील। प्रत्येक वेळी मुख्यमंत्री राजकीय चर्चेसाठी दिल्लीला जात नाहीत। बावनकुळेंची प्रतिक्रिया। आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्राला गतिमान करण्याचा संकल्प। अर्थसंकल्प तयार करताना रोज अजितदादांची आठवण येते। आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य, अर्थराज्यमंत्री म्हणून अजितदादांसोबत खूप काही शिकलो। जयस्वालांची प्रतिक्रिया। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसणार। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला पाठिंबा। सूत्रांची माहिती। बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये एआयचा वापर नको। स्मारकामध्ये जे काही असेल ते सर्व ओरिजिनल हवं। उद्धव ठाकरेंच्या स्मारक समितीला सूचना। नाशिकमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच। विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळणार याकडे लक्ष। पदाबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये शिंदेची शिवसेनाच अव्वल। कोकणातील 3 जिल्ह्यामध्ये 165 पैकी 76 गटांवर शिवसेनेचा डंका। पंचायत समितीच्या 330 पैकी 138 गणांवर शिवसेना विजयी। पुणे महापालिकेमध्ये पराभूत उमेदवारांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी नाही। मंत्री चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण। सध्या पुण्यामध्ये स्वीकृत नगरसेवक लॉबिंग सुरू। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या तोंडी अजूनही उद्धव ठाकरेंचं नाव। विजयाचं श्रेय देताना संदीपान भुमरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव घेण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं आणि लक्षात आल्यानंतर भुमरेंनी चूक लगेच दुरुस्त केली। पुढच्या वेळेला कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवणार। सदाभाऊ खोत यांच्या मुलाचं जयंत पाटलांना शड्डू ठोकून आव्हान। सदाभाऊ खोत यांच्या सुनेच्या विजयानंतर मुलगा सागर खोत यांचं आव्हान। धाराशिवमध्ये भाजपच्या तोडीस तोड जागा निवडून आल्या तर जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष झाला तर आनंदच। राजन साळवींचं वक्तव्य, तर भाजपचे आमदार राणा पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्षपदाच्या शर्यतीत। तानाजी सावंत आणि आमचं राजकारण एकमेकांवर अवलंबून नाही। शिवाजीराव सावंतांची तानाजी सावंतांवर टीका। शिवाजीराव सावंतांचे पुत्र पृथ्वीराज सावंत सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये विजयी।